महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2026 जो अर्थसंकल्प सादर केलेला आहे, विकसित महाराष्ट्र 2047च्या दृष्टीपूर्ण संकल्पनेला केंद्रस्थानीय ठेवून मांडलेला आहे। राज्याच्या प्रादेशिक संतुलित विकासाला चालना देण्यासाठी शासनाने प्रगतिशील, सर्वसमावेशक आणि सुशासन हे चारही प्रमुख स्तंभ निश्चित केले असून या चारही स्तंभाच्या अंतर्गत 16 महत्त्वपूर्ण उपक्षेत्र निश्चित करून राज्याचे सर्वांगीण विकास आराखडा हा अर्थसंकल्पात मांडण्यात आला। या अर्थसंकल्पात माध्यमातून शेती, उद्योग, पायाभूत सुविधा, शिक्षण, आरोग्य, रोजगार निर्मिती आणि सामाजिक न्याय या सर्व क्षेत्राचा संतुलित आणि नियोजनबद्ध विकास साधण्याचा शासनाचे प्रयत्न स्पष्टपणे दिसून आल्याने प्रदेशातील विकासातील दरी कमी करून विदर्भ, मराठवाडा, कोकण, उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्र या सर्व भागांचा संतुलित विकास घडवून आणायची भूमिका या अर्थसंकल्पात अधोरेखित असून राज्याच्या अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या शेतकरी बांधवांचा हा अर्थसंकल्प विशेष प्राधान्य देण्यात आलेला आहे। शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी अहिल्याबाई होळकर कर्जमाफी योजना याची समावेश करण्यात आली असून नियमित कर्जमाफी करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपयाची अनुदान देण्याची तरतूद करण्यात आली आहे। नैसर्गिक आपत्ती, बाजारभावातील चढउतार आणि वाढते उत्पन्न खर्चामुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळणार आहे। तसेच स्मार्टफोन नसलेल्या शेतकऱ्यांसाठी वसुधा सुरू करण्याचे निर्णय महत्त्वपूर्ण ठरणार आहे। त्यामुळे डिजिटल माहिती, बाजारभाव, हवामान अंदाज यासंबंधीची माहिती थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणार आहे। याशिवाय गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेत शेतमजुराचाही समावेश करण्यात आला असून ग्रामीण कष्टकरी वर्गाला सामाजिक सुरक्षा मिळणार आहे। ग्रामीण विकासाला चालना देण्यासाठी बळीराजा शेतपादन योजना, प्रधानमंत्री ग्राम सडक योजना तसेच 1000 पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या गावांना सिमेंटीकरण, रस्ते, वस्ती जोडण्याचा निर्णय या अर्थसंकल्पात मांडलेले आहे। त्यामुळे ग्रामीण भागातील दळणवळण सुविधा मजबूत होणार असून शेतकऱ्यांना गती मिळणार। विकसित महाराष्ट्र 2047 या संकल्पनेला दिशा देणारा आणि ग्रामीण विकास, रोजगार निर्मिती आणि सर्वसमावेशक प्रगतीला चालना देणारा हा अर्थसंकल्प महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडलेला आहे। तो एकदम बरोबर आहे असे मत देवळी पुलगाव विधानसभेचे आमदार राजेश बकाणे यांनी म्हटले आहे। महाराष्ट्राचे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी काल महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सादर केला आणि विकसित महाराष्ट्र 2047 हा दृष्टिक्षेपात ठेवून हा अर्थसंकल्प मांडलेला आहे आणि यामध्ये राज्याच्या प्रादेशिक संतुलित विकासाला चालना देण्याच्या संदर्भामध्ये हा अर्थसंकल्प अर्थपूर्णपणे मांडण्यात आलेला आहे। त्यामध्ये शासनाने प्रगतिशील, शाश्वत, सर्वसमावेशक आणि सुशासन हे 4 स्तंभ निश्चित केले आणि या 4 स्तंभाच्या अंतर्गत 16 महत्त्वपूर्ण क्षेत्रे निश्चित करून राज्याच्या सर्वांगीण विकासाचा स्पष्ट आराखडा या अर्थसंकल्पातून मांडण्यात आलेला आहे। विदर्भ, मराठवाडा, कोकण, उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्र या सर्व भागाचा सारखा विकास व्हावा, संतुलित विकास व्हावा या दृष्टीने हा अर्थसंकल्प फार महत्त्वाचा आहे आणि राज्याच्या अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या शेतकरी बांधवांच्या हिताच्या दृष्टीने आणि त्याला प्राधान्य देऊन हा अर्थसंकल्प या ठिकाणी मांडण्यात आलेला आहे। शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी अहिल्याबाई होळकर कर्जमाफी योजनेचा समावेश सुद्धा या अर्थसंकल्पामध्ये करण्यात आलेला आहे आणि नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपये प्रोत्साहनपर अनुदान देण्याची तरतूद सुद्धा या अर्थसंकल्पामध्ये करण्यात आलेली आहे। त्याचप्रमाणे स्मार्टफोन नसलेल्या शेतकऱ्यांसाठी वसुधा व्हॉइस सेवा, अनेक शेतकरी असे आहेत की ज्यांच्याकडे स्मार्टफोन नाही आहे, मग त्यांनी काय करावं, त्यांना ही सेवा मिळेल की नाही हा प्रश्न सगळ्यांपुढे होता। पण एक वसुधा व्हॉइस सेवा या नावाचं एक ॲप तयार करून त्यांना जे काही शासनाला सांगायचं आहे त्या माध्यमातून ही वसुधा व्हॉइस सेवा सुरू करण्यात आली असून त्याचा सुद्धा फायदा शेतकऱ्याला होणार आहे आणि यामुळे डिजिटल माहिती असेल, बाजारभाव असेल, हवामान अंदाज असेल या संबंधीची थेट माहिती शेतकऱ्यांपर्यंत या ठिकाणी पोहोचणार आहे। गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेमध्ये फक्त सातबाराजेच्या नावाने होता, त्यालाच
शासनाकडून अनुदान किंवा सहकार्य मिळत होतं, पण आता त्यामध्ये शेतमजुरांचाही समावेश करण्यात आला. अनेक आमदारांचं म्हणणं होतं की शेतमजुरांचा समावेश त्यामध्ये करण्यात यावा, कष्टकरी वर्गाचा समावेश त्या ठिकाणी करण्यात यावा आणि त्या दृष्टीने सुद्धा सन्माननीय मुख्यमंत्री साहेब देवेंद्रजी फडणवीस यांनी त्याचा सुद्धा समावेश या ठिकाणी केलेला आहे. त्याचप्रमाणे ग्रामीण विकासाला चालना देण्यासाठी बळीराजा पांधन योजना असेल, प्रधानमंत्री ग्राम सडक योजना असेल, तसेच 1000 पेक्षा जास्त लोकसंख्या ज्या ठिकाणी आहे त्या गावाचे गाव जोडणी रस्ते असेल ते सिमेंट कॉन्क्रीटचा करण्याचा सुद्धा तरतूद या अर्थसंकल्पामध्ये करण्यात आलेली आहे आणि त्यामुळे दळणवळणाची सुविधा मजबूत होऊन या ठिकाणी आर्थिक क्रियाकलापांना गती मिळणार आहे, याच्यामध्ये कुठेही दुमत नाही. आणि सामाजिक विकासाच्या दृष्टीने घरकुल योजना असेल, मत्स्य व्यवसायाला प्रोत्साहन, उद्योगांसाठी स्वतंत्र आयुक्तालय, महिला बचत गटासाठी मॉल उभारणी, तसेच कौशल्य विकासावर विशेष भर देण्यात आल्यामुळे ग्रामीण व शहरी भागातील रोजगाराच्या संधी वाढण्यात याच्यामुळे मदत होणार आहे आणि पर्यटन क्षेत्रासुद्धा या ठिकाणी चालना मिळेल म्हणून मोठी तरतूद या ठिकाणी करण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे ज्योतिर्लिंगाच्या विकासासाठी निधी असेल, यासाठी सुद्धा या अर्थसंकल्पामध्ये मोठी तरतूद करण्यात आलेली आहे. पर्यावरणपूरक विकासाच्या दृष्टीने सौर ऊर्जा प्रकल्पांना चालना आणि 300 कोटी वृक्ष लागवडीचं उद्दिष्ट हे निश्चित करण्यात आलं आहे. कारण पर्यावरणाच्या दृष्टीने खूप वृक्षतोड मागेच खूप मोठ्या प्रमाणामध्ये होती आणि पर्यावरणाला त्याचा ऱ्हास झाला होता. त्यामुळे वृक्ष लावणं सुद्धा गरजेचं होतं. म्हणून हे उद्दिष्ट सुद्धा या अर्थसंकल्पामध्ये ठेवण्यात आलेलं आहे. त्याशिवाय आरोग्य क्षेत्रामध्ये एक मोठी तरतूद करण्यात आलेली आहे. आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत 22 लाख रुपयापर्यंत उपचार खर्चाची मान्यता याच्यापूर्वी कधीही झालं नाही. स्वतंत्र काळापासून हे झालेलं नाही. पण सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी ही तरतूदसुद्धा याच्यामध्ये केलेली आहे. जिल्हा वार्षिक योजनेच्या निधीमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये वाढ करण्यात आली आहे. त्या दृष्टीने सुद्धा प्रत्येक जिल्ह्याला ही जिल्हा वार्षिक योजनेमध्ये जी वाढ झालेली आहे त्याचा निश्चितच फायदा होईल. विकसित राष्ट्र 2047 या संकल्प दिशा देणारा शेतकरी, ग्रामीण विकास, रोजगार निर्मिती आणि सर्व सशक्तीला चालणारा हा अर्थसंकल्पाचे माझे आहे आणि याचा महाराष्ट्राला नाही. आणि या मी देवळी विधानसभेचा म्हणून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना चांगला संकल्प समावेश संकल्प बनवला. त्यासाठी धन्यवाद. न्यूज एक्सप्रेस करिता संतोष देशमुख, वर्धा.